रेडी, मॅचला देखील होईल सुरुवात. पहिला चेंडू इथे हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलाय. त्या दरम्यान सिंग विश्वा टाइगर की जो शुरुआत पिछले मैच में रही थी. पुढचा चेंडू संभाजी शिंदे, मैं इनके बारे में अभी बात करने ही वाला था कि ये नई. इथे देखील काय चेंडू हाताळलाय. जोरदार अपील आणि पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून तर काढलाय. चांगला बॉटम हँडचा वापर आणि याच गोष्टीची चर्चा आपण केली आहे की खराब गोलंदाजी येऊ शकतात. म्हणजे गोलंदाजी तुम्हाला कशा पद्धतीने हाताळायची ते तुम्ही हाताळू शकता. त्यामध्ये लगेच तुम्ही आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन तो क्लास आदित्य यांच्या बॅट मधून बॉल जाईल सीमारेषा पार. इथे देखील वाह वेगात इथे बॅट फिरवली गेली. बॅटची बिल्कुल, अगर हम देखें थोड़ा सा हल्का सा ऊपर रखने का प्रयास यहाँ पर और रनआउट का मौका. तर ओहो यावेळेस वॉटर बॉल आणि इथे मैदानावरती संभाजी. परत एकदा हळूवारपणे हा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. प्रयत्न इतकाच आहे आदित्य आणि सक्षम यांचा की आता ओहो यावेळेस लाऊड अपील. धाव 6 बॅटर बाद होत असताना टायगर या परिस्थितीमध्ये बघा आता परत एकदा ती संधी होती. मला वाटतं संघाचे नक्कीच त्या गोष्टीची देखील चर्चा. परंतु इथे यष्ट्यांच्या मागे नक्की काय घडलं नक्कीच त्या गोष्टीची देखील चर्चा. परंतु इथे यष्ट हा चेंडू देखील दांडी गोल. काय चेंडू इथे पडलाय. यावेळेस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या प्रयत्नामध्ये फिल्डरच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये जीत आणि पायचे पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात प्रयत्न केला जातोय. इथे देखील जोरदार अपील. परंतु पंचांनी ती अपील इथे फेटाळून दिली आहे. इथे मात्र दांडी गोल. आता अपील करायची गरज नहीं. इस बार हाथ खोलने का मौका. ऑफ स्टंप के बाहर की गेंद. ऐसे मौके दे. ओ बढ़िया गेंद. जैसे ही लेन थोड़ी सी हल्की सी आगे की, बल्ले का बाहरी किनारा लगा, लेकिन किस्मत बहादुरों का साथ देती है और किस्मत यहां पर आज श्रेयस का साथ देती हुई. बाहरी किनारा लगा, विकेट कीपर के हाथ के नीचे से वो गेंद गई. लेफ्ट ऑर्थोडॉक्स पैरों पर गेंद. स्वीप लगाने का मौका, लेकिन शुरुआत में स्पिन गेंदबाजी को खेलना थोड़ा सा मुश्किल जरूर होता है, लेकिन मुश्किल श्रेयस के लिए बिल्कुल नहीं. जैसी थोड़ी सी तेज की गेंद पटकी हुई. इस बार ऑप्शन के बाहर की गेंद. हवा में खेला हुआ स्ट्रोक. लीजिए नजर लग गई. पिछली गेंद पर 4 अच्छा आया जरूर था. इस बार थोड़ी सी हल्की सी ऊपर रखी, धीमी गति की गेंद. शॉर्ट कवर के खिलाड़ी के सर के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन लीजिए एक और विकेट यहां पर लगातार. इस बार थोड़ी सी ऊपर रखी हुई गेंद और यहां पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी मौजूद थे, लेकिन काफी आगे खड़े हुए थे. अगर पीछे होते तो. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद. ऑन साइड में खेलना चाहते थे कहीं और, गेंद कहीं और. रिजल्ट हा चेंडू देखील कोलवर टप्प्याचा आणि पुन्हा एकदा रिझल्ट मात्र तोच आहे. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक देखील या बॅटरच्या नशिबावरती. या 2 गाड्यांच्या मोबदल्यात आता मात्र चुकीचा चेंडू हाताळला आणि त्यानंतर बॉल जाईल वाईट +4. त्यामध्ये 1 विकेट. हा चेंडू मात्र शेवटला इथे अवांतर आहे. वाईट बॉलनेच इथे मॅच जिंकली आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. बार्ने क्रिकेट अकॅडमी विजय पताका इथे मिरवतायत. विजेत्या संघाचं अभिनंदन. 3ऱ्या क्रमांकावरती या संघाला विराजमान व्हावं लागेल. परंतु टायगर्स इथे मात्र आजचा दिवस हे विसरू शकणार नाहीत. जो खेळ अपेक्षित होता त्याच्या विपरीत त्याची कामगिरी झाली. आजचा दिवस इथे समाप्त होईल. परंतु उद्या या स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम मॅचेस आपण त्या दरम्यान पाहणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हा किताब कुठल्या खेळाडूला प्रदान करण्यात येईल. थोडंसं आपण लवकर त्या गोष्टीकडे वळतोय.
मॅच अनालिसिस त्या दरम्यान विश्वा टायगर्स 70 धाब्यांवरती संपूर्ण संघ कारत झाला. त्यामध्ये आदित्य 41 चेंडू 37, त्यानंतर सक्षम 14 मध्ये 8, गगनदीप 8 मध्ये 5, प्रफुल्ल 6 मध्ये 4, त्याचबरोबर संभाजी 4 षटकांमध्ये 19 धावा.